2:38 झालेली आहेत. 2:58 टाइम असणार आहे आपल्याकडे 5 षटक पूर्ण करण्यासाठी. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आरुष पिंगळे यांच्या माध्यमातून लॉंग ऑनच्या दिशेने आलेला हा फटका. एक धाव आली आहे. आरुष पिंगळे आणि रुद्र देसाईची जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळते. रुद्र देसाई हा तोच खेळाडू आहे ज्या खेळाडूने नक्कीच हाजी कसम चषक मध्ये जागेवाला ब या संघासाठी अगदी सुंदर रीतीने फलंदाजी केली होती. ओम श्री साई देवस्थान या संघाविरुद्ध जवळजवळ सामना आपल्या नावे केला होता. फुलटॉस बॉल आहे त्याला गॅप मध्ये प्लेस केलाय रुद्र देसाई यांच्या माध्यमातून एम एस सुपर किंग्स साठी येणारा हा पहिला डीप मिड विकेटच्या दिशेला चौकार. क्लासिक क्रेविंग चौकार या ठिकाणी सुंदर रीतीने खेळण्यात आलाय तो म्हणजे रुद्र देसाईच्या बॅट मधून. एम एस सुपर किंग फुलटॉस बॉल आहे. पॉवर प्ले मध्ये गॅपला भेदण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. 2:38 पहिला चेंडू हाताळला गेलाय. 20 मिनिटाचा टायमर असणार आहे लक्षात असू द्या अक्षय आंबेकरजी. दरम्यान पुढील चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय आणखीन एकदा त्याच दिशेला. यावेळेला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय चौकार. बॅक टू बॅक बाउंड्रीज फॉर रुद्र देसाई. अनदर क्लासिक क्रेविंग 4 रन्स. अनुभवी रुद्र देसाई खेळतात आणि या दोघांमध्ये हे द्वंद्व सुरू आहे. परंतु आतापर्यंत फ्रंट फूट वरती पाहायला मिळत आहेत रुद्र देसाई. यावेळेला फुलटॉस बॉल आहे. यावेळेला थर्ड मॅनच्या दिशेने कट केलंय त्या बॉलला. शॉर्ट थर्ड मॅन सर्कल मध्ये आहेत आणि चांगली फिल्डिंग झाली आहे. फुलटॉस बॉल होता कट केलं त्या बॉलला. एकच धाव यावेळेला प्राप्त होणार आहे. परंतु काय सुंदर फलंदाजी केली आहे रुद्रनं आतापर्यंत. धावसंख्येकडे जर आपण पाहिलं तर 4 चेंडूंनंतर आता धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 10 वर. 10 धावांवर धावफलक येऊन पोहोचलाय. बिनगडी बाद 10. शुभम पुन्हा एकदा होत आहेत तयार. शुभम शेट्टे. फुलर लेनचा बॉल यावेळेला फ्लिक केलाय त्या बॉलला. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. आरुष पिंगळे यांच्या माध्यमातून नोचा कॉल होता आणि रनआउट होऊन आता माघारी परतावं लागणार आहे आरुष पिंगळे यांना. आरुष पिंगळे अनफॉर्च्युनेट डिसमिसल मध्ये होत आहेत बाद. 5 चेंडूंनंतर धावसंख्या येऊन पोहोचली 11. चेंडू घेऊन येत असताना पाहायला मिळत आहेत रुद्रसाठी ओव्हर मधला. फुलर लेनचा बॉल आणखीन एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोला लागून तो चेंडू शॉर्ट थर्ड मॅन मध्ये जातोय. स्ट्राईक ठेवतील रुद्र स्वतःकडे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 12. एक गडी बाद टीम एम एस सुपर किंग्स. चला थोडीशी घाई करायची. सिद्धार्थ वारंग आलेत पुढील षटक घेऊन. रुद्र देसाई ऑन स्ट्राईक असणार आहेत. नवीन आलेले बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी. अभिजित सोडाय आपल्याला पाहायला मिळत आहेत नवीन बॅटर.
नक्कीच रुद्र देसाई आता मात्र फील्ड ओपन झाली आहे. एक्स्ट्रा कव्हरला बाहेर घेण्यात येत आहे. डीप मिड विकेट पाहायला मिळत आहेत, लॉंग ऑफ पाहायला मिळत आहेत, लॉंग ऑन पाहायला मिळत आहेत सिद्धार्थ वारंग यांच्या माध्यमातून. नक्कीच निनाद गुरव यांना मात्र डॉनला ठेवलं जात आहे. मिड ऑफ पाहायला मिळत आहेत सर्कल मध्ये शुभम शेट्टे. लॉंग ऑफच्या दिशेने वाईडिश गॅप आपल्याला एक पाहायला मिळतोय. त्या गॅप मध्ये चेंडूला प्लेस करण्याचा प्रयत्न होणार का रुद्रकडून? पाहूया का कशा प्रकारे फलंदाजी करतायत रुद्र. वेगातला बॉल, पहिलाच बॉल हवेमध्ये गेला आहे. फिल्डर त्या चेंडूच्या खाली आहेत आणि रुद्र देसाईची विकेट मिळाली आहे. एक प्राइस्ड विकेट या पहिल्याच बॉल वरती मिळताना पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हरला थोडंसं फाईन ठेवलं होतं आणि फलंदाजीसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कौशिक 12 धावांवर 2 गडी बाद अशा प्रकारचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय MS सुपर किंग या संघाचं. सिद्धार्थ वारंग तयार होत आहेत पुन्हा एकदा. कॅप्टन ऑफ द टीम आहेत कोहली चॅलेंजर्सचे सिद्धार्थ वारंग. यावेळेला ड्राईव्ह केलंय बॉलला, एकच धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे शुभम शेट्टे यांच्याकडून मिसफिल्ड आणि त्याच नावे या 2 धावा लिहिल्या जाणार आहेत. धावसंख्या आता 14 वरती येऊन पोहोचते. 1.2 षटकांनंतर धावसंख्या 14 वरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झालाय कौशिक यांच्या माध्यमातून. डीप मिड विकेटचा फिल्डर त्या चेंडूवर येतोय परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेट अभिजित आणि कौशिकच्या माध्यमातून. अभिजित सोडाई आणि कौशिक आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. सिद्धार्थ वारंग हे षटक आहे, नक्कीच महत्वाचं षटक असणार आहे सिद्धार्थ वारंग यांच्या माध्यमातून. धावसंख्या 14 वरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. बंद सिद्धार्थ वारंग पुढील चेंडू घेऊन येताना पाहायला मिळतील. धावसंख्या 16 वर येऊन पोहोचली आहे. यावेळेला पायांवरती मारा केला होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न झालाय. 22च्या स्वरूपात, लेग बायच्या स्वरूपात ही धाव लिहिली जाईल. धावसंख्या आता 1 ने पुढे जाताना पाहायला मिळणार आहे. 17 आकड्यावरती धावफलक येऊन पोहोचताना पाहायला मिळणार आहे. बाई 4 ऐक ना, 4 बॉल झाले ना विघ्नेश दादा. 4 चेंडूंनंतर धावसंख्या 17 वरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. फुलरलॅनचा बॉल आहे, हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एकच धाव यावेळेला पूर्ण झाली आहे. धावसंख्या आता येऊन पोहोचली ती म्हणजे 18 या आकड्यावरती. 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे सिद्धार्थ वारंग यांचा. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर सिद्धार्थ. तर यापुढील होणारा सामना असणार आहे KL राहुल कॅपिटल्स विरुद्ध शर्मा इंडियन्स. राहुल बोराडे विरुद्ध अंकित गावडे. दोघांनीही टॉस साठी तयार राहायचंय. दोन्ही टीम्सला विनंती असणार आहे. राहुल बोराडे आणि अंकित गावडे इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी या ठिकाणी यायचंय. दरम्यान 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांनंतर धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 18. 2 गडी बाद टीम MS सुपर किंग्स. किशोर सोलंकी आपल्याला विनंती असणार आहे, आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. किशोर सोलंकी
धावसंख्या 19 झाली आहे. 19 धावांवरती 2 गडी बाद अशा प्रकारचं समीकरण आपल्याला MS सुपर किंग्स कडून पाहायला मिळतंय आणि नवीन गोलंदाज निनाद यांना आमंत्रित केलं जाते. निनाद गुरव, कौशिक असतील समोर. कौशिक आणि अभिजितची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अजूनही राज गव्हाणकर येणं बाकी. नक्कीच MS सुपर किंग्स सुरुवात फार चांगली झाली होती. शुभम शेट्टे यांच्या विरुद्ध रुद्र देसाई यांच्या बॅटमधून 2 बाउंड्रीज येताना पाहायला मिळाल्या पॉवर प्लेच्या षटकात, परंतु सिद्धार्थ वारंग आल्यानंतर पहिल्याच बॉलवरती एक्स्ट्रा कव्हरला कॅच स्वरूपात बाद झाले रुद्र देसाई. त्यानंतर बॅटिंगसाठी आपल्याला अभिजित सोडय येताना पाहायला मिळाले आणि आरुष पिंगळे यांचा अनफॉर्च्युनेट डिसमिसल पाहायला मिळाला त्याच ओव्हरमध्ये. दरम्यान 2 धावा यावेळेला पूर्ण केल्या जात आहेत. पहिल्याच बॉलवर निनाद गुरव यांच्या मिसकम्युनिकेशन झालं थोडंसं फिल्डिंगमध्ये आणि त्याचमुळे या 2 धावा या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्या. नक्कीच निनाद गुरव यांच्या माध्यमातून आपण एक नवीन बॉलिंग स्टाईल आपण पाहतोय त्यांची. नक्कीच प्रो लिंक स्पोर्ट्सच्या माध्यमातून या ठिकाणी ही प्रत्येक दृश्य जी आहेत ती अगदी जवळून कॅप्चर केली जात आहेत. पुढील चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच गॅपमध्ये प्लेस केलाय त्या चेंडूला. फाईन लेग चेस करताना पाहायला मिळत आहेत त्या चेंडूला. तोपर्यंत 3 धावा यावेळेला धावून पूर्ण केल्या गेलेत. 3 धावांनी आता धावफलक पुढे जाईल. धावफलक आता येऊन पोहोचतोय तो म्हणजे 24 या आकड्यावरती. 2 चेंडूंनंतर धावसंख्या 24 वर येऊन पोहोचली. आतापर्यंत त्या 2 बाउंड्रीज सोडून कोणताही मोठा फटका MS सुपर किंग्सच्या इनिंग्समध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. दरम्यान यावेळेला बॅक टू द बॉलर चांगली अडवणूक केली गेली आहे बॉलची. दरम्यान यावेळेला डाऊन द लेग गोलंदाजी आहे आणि 22च्या स्वरूपात ही 1 धाव लिहिली जाणार आहे. दरम्यान पुढील चेंडू घेऊन तयार होत आहेत. फुल टॉस बॉल आहे आणि या फुल टॉस बॉलला समोरच्या दिशेने खेळून काढलंय आणि 1च धाव या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी प्राप्त होणार आहेत. धावसंख्या 28 वर येऊन पोहोचली आहे. एक शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. 28 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. एकही मोठा फटका आतापर्यंत आलेला नाहीये. चला घाई करायची आहे, विनंती असणार आहे. निनाद गुरव शेवटचा चेंडू घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतात. 3ऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू असणार आहे. फुलर लेनचा बॉल त्याला खेळून काढलं स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव सुद्धा चांगल्या रीतीने पूर्ण करण्यात आली आहे. दरम्यान 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 1 रन शॉट आहे त्या ठिकाणी, म्हणजे केवळ 1च धाव या ठिकाणी प्राप्त होणार आहे. 1 रन शॉट बाय अभिजित सोडे, म्हणूनच 1च धाव या ठिकाणी प्राप्त होणार आहे. म्हणजेच 29 धावा झाल्यात आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 29, 2 गडी बाद. टीम MS सुपर किंग्स 4थ्या षटकाला होतीये सुरुवात. चला घाई करायची आहे. कोहली चॅलेंजर्स सिद्धार्थ वारंग टायमर आहे, लक्षात घ्या. चला MS सुपर किंग्स
आणि नक्कीच आपल्या हाजी कसम प्रीमियर लीगच्या ऑक्शन पासून ते हाजी कसम प्रीमियर लीग च्या ऍक्च्युअल स्पर्धेपर्यंत जे संपूर्ण ग्राफिक्सचं काम पाहतायत दर्पण उतेकर आमच्यासोबत आहेत आणि आता सुद्धा ते ग्राफिक्सच्याच कामामध्ये आमच्या समालोचन कक्षामध्ये पाहायला मिळत आहेत. दर्पण उतेकर, धन्यवाद या संपूर्ण स्पर्धेला आपलं सहकार्य पुरवल्याबद्दल. मयुरेश पोकळे आलेत पुढील षटक घेऊन. धावसंख्या 29 झाली आहे. पहिल्या चेंडूवर एक सिंगल आलाय. 30 धावा आता धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3 ओव्हर्स. 3.1 षटकांनंतर धावसंख्या यावेळेला चेंडू हवेमध्ये गेलाय. फिल्डर त्या चेंडूच्या खाली आहेत आणि झेल सोडलाय. तन्मय यांना नोचा कॉल दिला. यावेळेला रनआउट नक्कीच आलाय, परंतु तन्मयला मयुरेश यांनी नोचा कॉल दिला आणि स्वतः मात्र चेंडू पकडला नाहीये. नक्कीच चूक झाली आहे मयुरेश यांच्याकडून, परंतु विकेट आली आहे रनआउटच्या स्वरूपात. दरम्यान 3.2 षटकांनंतर धावसंख्या 32 वर येऊन पोहोचली आणि आणखीन एक गडी बाद होतोय. नवीन बॅटर राज गव्हाणकर आणि मला वाटतं अगदी अचूक वेळी राज गव्हाणकर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. ज्यावेळेला टीमला गरज आहे आणि शेवटचे काही षटक शिल्लक आहेत त्यावेळेला एक हार्ड हिटरची गरज असते आणि MS सुपर किंग्स कडून आता कॅप्टन ऑफ द टीम राज गव्हाणकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 30 झाली आहे. तितकीशी सॅटिस्फाईंग धावसंख्या झाली नाहीये. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आजच्या दिवसातल्या जर पाहिलं तर MS सुपर किंग्सने केवळ 40 धावा केल्या होत्या आणि तितक्या धावा पुरेशा नाही आहेत. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं 71 धावा केल्या आणि 72 धावा संजू रॉयल्सनं चेस सुद्धा केल्या. कालच्या दिवसात सुद्धा आपण 77 चेस होताना पाहिल्यात. त्यामुळे लक्ष असणार आहे की इथून मोठी धावसंख्या कशी करता येईल. कौशिक आणि राजचं मयुरेश पोकळे पुढील चेंडू घेऊन तयार होताना पाहायला मिळत आहेत. सस्मित अपडेट कर. बत्तीस धावांवर 3 गडी बाद. पुढील चेंडू मयुरेशचा. कौशिक यांनी खेळून काढले समोरच्या दिशेने. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. नोचा कॉल आणि यावेळेला मात्र रनआउट. कौशिक रनआउट होतील. मिसकम्युनिकेशनचा हा रनआउट. आणखीन एक डिसमिसल. चौथा गडी होतोय बाद. संघाची धावसंख्या 33. 4 गडी बाद. बघा कशा प्रकारे मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं दोघांमध्ये. कौशिक यांनी फटका जरूर खेळला. एक धाव घेतली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी करता आला असता. नोचा कॉल राज गव्हाणकर यांचा आणि रनआउट घेण्यामध्ये मात्र कोणतीही कसर सोडली नाहीये मयुरेशनं. दुसरा रनआउट आला या ओव्हर मधला. धावसंख्या 33 धावा. 4 गडी बाद. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या षटकातले नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. यश मातेरे. यश आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत MS सुपर किंग्स कडून. राज गव्हाणकर आपला गार्ड मार्क करताना पाहायला मिळत आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. यानंतर आणखीन एक षटक शिल्लक. एकूण 9 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डावातले. शॉर्ट बॉल आहे. ड्राईव्ह केलाय त्या बॉलला. हलक्या हातांनी खेळून काढलं. एकच धाव यावेळेला पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 34 धावांवर धावफलक येऊन पोहोचलाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तर यश मातेरे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. कशा प्रकारे त्यांचा खेळ राहतोय. गॅप कडे जर आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग आणि फाईन लेगचं क्षेत्र संपूर्णपणे खाली आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु त्या दिशेत खेळण्यासाठी मात्र त्या प्रकारचे फटके तुम्हाला खेळावे लागतील. आकर्षक स्ट्रोक खेळावे लागतील. यावेळेला रनआउट आहेत राज गव्हाणकर. बघा साधर्म्य सूचकता दाखवली. आपली सतर्कता दाखवली आणि राज गव्हाणकर यांना मात्र आता तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. रनआउटच्या स्वरूपात राज होतील बाद. अगदी पुन्हा एकदा पाहूया आपण प्रोलिंगच्या माध्यमातून हा रनआउट. नक्कीच बघा चेंडू डॉट आला होता. डॉट बॉल होता चांगल्या रीतीनं, परंतु सिद्धार्थ वारंग यांनी थ्रो केला त्या बॉलला आणि मयुरेश यांनी मात्र अगदी अचूक क्षणी तो रनआउट घेतलाय आणि राज गव्हाणकर यांना माघारी परतवलंय. राज गव्हाणकर रनआउटच्या स्वरूपात होतील बाद. आणखीन एक गडी होतोय बाद. संघाची धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 34. 5 गडी बाद. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अनिकेत आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. एक शेवटचा चेंडू शिल्लक. 3 रनआउट आतापर्यंत या ओव्हरमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत. यश मातेरे ऑन स्ट्राईक. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळणार का यश, याकडे आपल्याला पाहायचंय. यावेळेला मात्र वेगात टाकलेला बॉल आहे आणि एकही धाव आली नाही. केवळ 5 धावा खर्च केल्या आहेत मयुरेश यांनी यांच्या षटकात आणि
एक षटक हाताळून 5 धावा दिल्या. दरम्यान 4 षटकांनंतर धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 34. 5 गडी बाद टीम MS सुपर किंग्स. धावसंख्या होत नाहीये. धावसंख्या पहिल्या मॅच मध्ये सुद्धा झाली नाहीये आणि दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा धावसंख्या झाली नाहीये. निनाद गुरव येत आहेत वैयक्तिकरित्या दुसरे षटक घेऊन कोहली चॅलेंजर्स या संघासाठी. शेवटचं षटक असणार आहे पहिल्या डावातलं. तर चला राहुल बोराडे आणि अंकित गावडे आपण तयार राहायचंय. आपला यापुढील सामना असणार आहे. टॉस साठी तयार राहायचंय. दोघांनाही विनंती असणार आहे. यावेळेला मात्र गॅप मध्ये खेळून काढलाय चेंडूला. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर चेस करतोय त्या चेंडूला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण करण्यात आली आहे. मयुरेश पोकळे यांच्याकडून कलेक्शन झालं नाही त्या बॉलचं. धावसंख्या जर आपण पाहिली तर एका चेंडू नंतर 36 वर येऊन पोहोचते. 37 वर येऊन पोहोचते. 37 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 3 धावा आल्या आहेत या पहिल्याच बॉल वरती. निनाद गुरव आपल्याला पाहायला मिळत आहेत. बराच लांबचा रनअप घेऊन निनाद. निनाद होत आहे तयार. यश मातेरे असतील त्यांच्या समोर. 37 धावा धावफलकावरती झाल्या. 37 रन्स ऑन द स्कोर कार्ड आफ्टर कम्प्लिशन ऑफ 4.1. वेगातला बॉल आहे. टो ऑफ द बॅटला लागून लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव यावेळेला पूर्ण केली गेली आहे. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर येऊन पोहोचली 39 वरती. 39 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 4.2 षटकांनंतर धावसंख्या 39 वर येऊन पोहोचली आहे. पहिल्या 2 चेंडूंवरती 5 धावा खर्च केल्या आहेत निनाद यांनी. परंतु ओव्हरऑल जर पाहायचं झालं तर चांगली गोलंदाजी केली आहे कोहली चॅलेंजर्सनं. सिद्धार्थ वारंग, शुभम शेट्टे, निनाद गुरव, मयुरेश पोकळे या 4ही गोलंदाजांकडून आतापर्यंत मात्र चांगली गोलंदाजी केली गेली आहे. यावेळेला मात्र मोठा फटका आलाय. किती लांबवर जाणार आहे हा फटका? केवळ फिल्डरच्या हातापर्यंत आणि यश मातेरे यांची विकेट देऊन जाणार आहे हा फटका. लॉंग ऑनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आपण प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून पुन्हा एकदा रिप्ले पाहूया त्या शॉटचा. थोडासा आखूट टप्प्याचा बॉल होता. लेंथला जज केलं परंतु पॉवर थोडीशी कमी पडली. आखूट टप्प्याचा बॉल आतमध्ये येणारा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर झाला परंतु लॉंग ऑनच्या दिशेने अगदी एक सोपा झेल देऊन बसलेत आणि माघारी परतावं लागलंय ते म्हणजे यश मातेरे यांना. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. अभय निकम. अभय निकम यावेळेला मात्र पायांवरती आदळलेला चेंडू इम्पॅक्ट आउटसाइड नक्कीच पाहायला मिळतोय त्या बॉलचा. दरम्यान 2 धावा यावेळेला धावून पूर्ण केल्या आहेत. लेग बायच्या स्वरूपात लिहिल्या जातील. 4 चेंडूनंतर धावसंख्या 41 वर येऊन पोहोचली आहे. पुढील चेंडू अभय असतील समोर. वेगातला बॉल यावेळेला अभय यांच्या माध्यमातून प्लेस करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगवर सिद्धार्थ वारंग यांच्या हातामध्ये कॅच दिली आहे. दुसरा विकेट बाद करतायत वैयक्तिकरित्या या ओव्हरमध्ये निनाद गुरव आणि 6वा गडी बाद होतो या ठिकाणी MS सुपर किंग्सचा. 4.5 षटकांनंतर MS सुपर किंग्स 41. 6 गडी बाद. 5 बॉल झाले ना. 7वा गडी बाद झालाय आणि नवीन बॅटर शेवटचा चेंडू खेळण्यासाठी अमित मातेरे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अमित मातेरे मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कशा प्रकारे त्यांचा खेळ राहणार आहे. एक शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे या पहिल्या डावातला. तर चला राहुल बोराडे आणि अंकित गावडे माईकशी संपर्क साधायचा आहे. राहुल बोराडे आणि अंकित गावडे आपल्याला शेवटचा पुकार आहे टॉस साठी. यावेळेला अमित मातेरे यांच्या बॅटमधून मोठा फटका आलाय आणि 1 बाउन्स हा चेंडू चाललाय सीमा पार. अमित मातेरे यांच्या बॅटमधनं आलाय शेवटच्या चेंडूवर चौकार
आणि आता धावसंख्या येऊन पोहोचली आहे 45 वर. म्हणजे येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये 46 धावांचं लक्ष असणार आहे, ते म्हणजे कोहली चॅलेंजर्स या संघाला. चला आपण टॉस कडे वळूया. यापुढील मॅचचा टॉस होणार आहे के एल राहुल कॅपिटल्स विरुद्ध शर्मा इंडियन्स. अंकित गावडे या ठिकाणी उपस्थित आहेत. राहुल बोराडे आपल्याला विनंती असणार आहे समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. दरम्यान न्यू लाईफ फिटनेस यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक प्रत्येक मॅचला या ठिकाणी दिलं जाणार आहे. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं सोहम शेट्टी यांना ते पारितोषिक प्राप्त झालं. 10 चेंडू 18 धावा केल्याबद्दल त्यांना प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात आले. दरम्यान कोहली चॅलेंजर्स यांना 46 धावांचं लक्ष असणार आहे. विघ्नेश हंसाटे, कपिल कांदळगावकर. चला राहुल बोराडे माईकशी संपर्क साधायचा आहे. राहुल बोराडे, शेवटचा पुकार आहे आपल्यासाठी. राहुल बोराडे. तर या ठिकाणी आम्ही आभार मानू इच्छितो PM साऊंड श्री प्रथमेश महाडिक, सुधीर भाऊ साळवी, श्री नीरजभाई पाठक, वन हिंदी म्युझिक, KP फिल्म्स. त्याचप्रमाणे आम्ही आभार मानू इच्छितो वन क्लॅप फिल्म्स, ॲडव्होकेट तुषार पाटील. त्याचप्रमाणे या स्पर्धेला सहकार्य लाभलं न्यू लाईफ फिटनेस. या सर्वांचे मनापासून आभार. या स्पर्धेला आपलं सहकार्य लाभल्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत.
बऱ्याच जणांचा हातभार या स्पर्धेला लाभलाय आणि त्याचमुळे ही स्पर्धा परिपूर्ण होण्यामध्ये आम्हाला मदत झाली आहे. दरम्यान आरुष पिंगळे यांना पहिल्या षटकासाठी या ठिकाणी बोलावलं जात आहे. आरुष पिंगळे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला 3:08 पहिला चेंडू हाताळला जातोय. 3:28 जर 4 षटकं संपली नाहीत तर एक खेळाडू मात्र सर्कलमध्ये असणार आहे. लक्षात घ्या 20 मिनिटाचा टायमर आहे 5 ओव्हरसाठी. चंदन आहे ना, चंदन आणि सिद्धार्थची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे आणि पहिल्या चेंडूवरती अमित मातेरे यांनी मात्र पॉइंटवर पकडलाय झेल आणि संपुष्टात आलाय चंदनचा खेळ. पहिला गडी होतोय बाद. संघाची धावसंख्या 0. पहिला झटका टीम कोहली चॅलेंजर्स 1 गडी बाद. बघा फुलटॉस बॉल होता. फुलटॉस बॉलला मैदानाच्या कोणत्याही दिशेला कुठेही कसाही खेळता आलं असतं, परंतु त्या चेंडूला कुठल्याही दिशेला न खेळता पॉइंटच्या वरून मारण्याचा प्रयत्न झाला आणि विकेट आलाय. बघा प्रोलिंगच्या माध्यमातून दाखवलं जात आहे साइड ऑन अँगलनं, फ्रंट अँगलनं कशा प्रकारे कट केलाय त्या बॉलला आणि झेल पकडला अमित मातेरे यांनी. पॉवर प्लेचं षटक आहे. नवीन बॅटर आता मयुरेश पोकळे मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. आरुष पिंगळे यांच्या गोलंदाजीवरती मयुरेश पोकळे. 46 धावांचं लक्ष आहे. चला राहुल बोराडे शेवटचा पुकार आहे. राहुल बोराडे नाहीतर अन्य कोणत्या तरी प्रतिनिधीला टॉस साठी पाठवायचं आहे. टीम KL राहुल कॅपिटल्स. अंकित गावडे आपण सुद्धा यायचंय. चला यावेळेला मात्र मयुरेश पोकळे यांची विकेट. पहिल्याच बॉलवर मयुरेश पोकळे सुद्धा बाद. बोल्ड झालेत आणि माघारी परतलेत. चेंडू समजला नाहीये मयुरेश यांना आणि आता बाद होऊन माघारी परततायत मयुरेश पोकळे. बघा खाली राहिला बॉल आणि बाद होऊन माघारी परतलेत मयुरेश पोकळे. आणि बघा 0 वरती 2 गडी बाद. आरुष पिंगळे ऑन हॅट्रिक. नवीन बॅटर प्रणव डांबरे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोहली चॅलेंजर्स कडून वाईस कॅप्टन आहेत कोहली चॅलेंजर्सचे आणि आता बॅटिंग साठी येत आहेत. हॅट्रिक बॉल असणार आहे आरुष पिंगळे यांचा. हॅट्रिक बॉल पहिली हॅट्रिक पाहायला मिळणार का? हाजी कसम प्रीमियर लीग मधली पहिली हॅट्रिक पाहायला मिळणार का? 0 धावांवर 2 गडी बाद. आरुष पिंगळे ऑन हॅट्रिक. HPL 2025 MS सुपर किंग्स. चांगली कामगिरी करतायत गोलंदाज. हॅट्रिक बॉल. हॅट्रिक बॉलला मात्र खेळून काढलंय 1 धावेसाठी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 1 धावेवरती 2 गडी बाद अशा प्रकारचं समीकरण आणून ठेवलंय. तर चला टॉस साठी आलेले आहेत. तर दोन्ही कॅप्टन्स विनंती असणार आहे टॉस करून घ्यायचा आहे. मी विनंती करतो साहिल कांदळगावकर यांना की आपल्या शुभ हस्ते हा टॉस पार पाडायचा आहे. तीन चेंडूंनंतर धावसंख्या 1 वरती येऊन स्थिरावली आहे. 45 धावांची गरज आहे अजूनही मॅच जिंकण्यासाठी. सिद्धार्थ वारंग ऑन स्ट्राईक. सिद्धार्थ कॅप्टन आहेत कोहली चॅलेंजर्सचे आणि त्यांना माहिती आहे की कशा प्रकारे सामन्याला आपल्या बाजूने फिरवायचंय. बघा हलक्या हातांनी खेळून काढलं त्या चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. 1च धाव मिळणार आहे. धावसंख्या 2 वर पुढे जाईल. 4 चेंडूंनंतर धावसंख्या 2 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. आरुष पिंगळे पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक 2 for 2 टीम कोहली चॅलेंजर्स. प्रणव आणि सिद्धार्थ मध्ये आता स्ट्राईक रोटेशन होताना पाहायला मिळेल. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर आहे चेंडू. वाईड बॉल. पंचांचा करार देण्यात येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3 धावांवर धावफलक आता येऊन पोहोचताना पाहायला मिळतोय. चला राहुल बोराडे टॉस साठी या. हलक्या हातांनी खेळून काढलं. फ्लिक केलं बॉलला. मिडॉनचा फिल्डर आहे सर्कल मध्ये आणि चांगली अडवणूक केली गेली आहे. धावसंख्या आता 4 वरती येऊन पोहोचताना पाहायला मिळणार आहे. 5 चेंडूंनंतर धावसंख्या 4.
नाही अरे एक वाईट टाकला. अरे वाईट टाकला, वाईट टाकला. ऐक ना माझा, ह्याच्या आधीचा बॉल वाईट टाकला, लिहिला नाही. 4 धावा झाल्या धावफलकावरती. वेगातला बॉल ड्राईव्ह केलाय त्या बॉलला आणि एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा यावेळेला पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न झालाय आणि तिसरी सुद्धा पूर्ण केली गेली आहे. दरम्यान पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि या पहिल्या षटकानंतर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 7. 2 गडी बाद टीम कोहली चॅलेंजर्स. चला राहुल बोराडे शेवटचा पुकार. राहुल बोराडे, चला टॉस करून घ्यायचा आहे. साहिल कांदळगावकर, बॉलर चेतन साळवी आले आहेत गोलंदाजीसाठी. समोर असतील सिद्धार्थ वारंग. एम एस सुपर किंग्सचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हे दोनही खेळाडू ब्लास्टर्सचे आहेत. नक्कीच मागील मॅच मध्ये आपण पाहिलं ज्याप्रमाणे एकाच संघाचे खेळाडू एकमेकांसमोर आले. यावेळेला पहिला बॉल वाईड आहे. धावसंख्या 8 वर पोहोचेल. अजूनही 24 चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं तर 24 चेंडूंमध्ये 38 धावांची गरज आहे. 38 नीडेड इन लास्ट 24. 46 धावांचं लक्ष आहे. अजूनही 38 धावांची गरज. यावेळेला मात्र डाऊन झालाय होता बॉल. अपील पंचांकडे आणि पाहूया वाईड बॉल आहे. नॉट आउटचा इशारा आहे. केवळ वाईडची धाव लिहिली जाईल. वाईड बॉल या ठिकाणी लिहिला जाईल. 9 धावा धावफलकावरती होत आहेत. पहिल्या 2 एक्स्ट्राच्या धावा दिल्या गेल्या आहेत आणि याच एक्स्ट्राच्या धावांवर कुठेतरी आळा घालावा लागेल. जर 46 धावांना डिफेंड करायचं असेल तर या एक्स्ट्राच्या धावा कुठेतरी टाळाव्या लागतील एम एस सुपर किंग्स या संघाला. शर्मा इंडियन्स या संघाने नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. तयार राहायचंय शर्मा इंडियन्स. यावेळेला फुलर लेनचा बॉल आहे. लॉंग ऑनच्या दिशेने फटक्याला खेळून काढलाय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 11 धावांवर आता धावफलक येऊन पोहोचताना. हॅलो, नक्कीच चेतन पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. 9 धावा झाल्या आहेत धावफलकावरती. यावेळेला ड्राईव्ह केलाय बॉलला आणि 2चा कॉल दिलाय सिद्धार्थ वारंग यांनी आणि 2 धावा यावेळेला पूर्ण सुद्धा केल्या गेल्या आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेला डिरेक्ट हिट आणि ओव्हर थ्रोची ही आणखीन एक धाव. डिरेक्ट हिट आली. अभय निकम माझ्यामध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही डिरेक्ट हिट येताना पाहायला मिळाली आहे. कव्हरला गोलंदाज नव्हते आणि त्याचमुळे ही आणखीन एक धाव लिहिली जाईल धावफलकावरती. धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 14 या आकड्यावरती. हे ऑनलाईन 14 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. यावेळेला कट केलाय बॉलला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत आणि प्रणव यांच्या माध्यमातून ही तिसरी सुद्धा धाव पूर्ण केली गेली आहे. म्हणजेच 1 रन शॉर्ट आहे. 1 रन शॉर्ट आहे. रवी पवार सरांच्या माध्यमातून केलं जात आहे. म्हणजेच 2च धावा मिळणार आहेत. 16 धावा आता धावफलकावरती होणार आहेत. 3 धावा धावून सुद्धा नक्कीच 1 धाव शॉर्ट आली आहे या ठिकाणी. बॅट जी आहे ती फेकली गेली प्रणव डांबरे यांच्या माध्यमातून आणि 30 धाव माझ्या मते कदाचित शॉर्ट असेल. दरम्यान 1.3 षटकांनंतर धावसंख्या 16 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. 21 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे कोहली चॅलेंजर्स या संघाला या मॅच मध्ये विजयासाठी. फुलरलेनचा बॉल. चेंडू हवेमध्ये आहे. पॉइंटच्या फिल्डरसाठी आहे संधी आणि संधीचं केलंय सोनं. सिद्धार्थ वारंग होतील बाद. पवेलियनच्या आत जातील. 16 धावांवरती तिसरा झटका लागतोय टीम कोहली चॅलेंजर्सला. 1.4 षटकांनंतर 16 धावांवर 4 गडी बाद. अमेय चौकेकर.
दरम्यान ड्राईव्ह केलाय बॉलला लॉंग ऑफच्या दिशेने. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर रोहन मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि 3 धावा धावून पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 19 या आकड्यावरती. 19 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 19 धावा झाल्यात. 1.4 षटकांनंतर पुढील चेंडू घेऊन चेतन तयार होताना पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू, माफ करा, एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अपडेट नाही झालेला. फुलरलॅनचा बॉल डॉट बॉलनं आपल्या ओव्हरला संपवले आणि 2 षटकांनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली 19. 3 गडी बाद टीम कोहली चॅलेंजर्स. अजूनही 18 चेंडूंमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये विजयी होण्यासाठी. चला वेळेचा अवधी बघायचा आहे राज गवानकर. 10 मिनिटं शिल्लक आहेत. आपल्याला 3 षटकं हाताळायची आहेत, लक्षात घ्या. यापुढे होणारी मॅच लक्षात घ्या. KL राहुल कॅपिटल्स राहुल बोराडे आणि शर्मा इंडियन्स अंकित गावडे. या मॅच नंतर आपण 10 मिनिटाचा ब्रेक घेतोय. खेळपट्टीचं थोडंसं काम करायचंय, त्याचमुळे हा ब्रेक घेतला जातोय. या ठिकाणी केवळ 10 मिनिटं थांबवली जाईल मॅच आणि त्यानंतर लगेचच आपल्या सामन्याला सुरुवात होईल. त्यामुळे शर्मा इंडियन्स अंकित गावडे तयार राहायचंय. आपण फिल्डिंगचा निर्णय घेतलाय टॉस जिंकून. यश मातेरे आलेत गोलंदाजीसाठी. स्ट्राईकवर असतील रोहन आणि प्रणवची जोडी मैदानाच्या आत. 18 चेंडू आणि 27 धावांची गरज असणार आहे. यश मातेरे पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय. त्या बॉलला केवळ फिल्डरच्या हातापर्यंत जाईल. अमित मातेरे यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतंय. कव्हर्सला फिल्डिंग करतायत अमित मातेरे यांनी शेवटच्या चेंडूवरती मात्र एक सुंदर बाउंड्री खेळली होती पहिल्या डावात. शेवटच्या चेंडूसाठी बॅटिंगसाठी आले होते आणि शेवटच्या चेंडूवर एक चांगली बाउंड्री पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर दरम्यान 1 धाव आली आहे यश मातेरेला. पुढील चेंडू यावेळेला मात्र चांगला बॉल होता. पाहूया पंच काय निर्णय कळवत आहेत. या बॉलवर 22च्या स्वरूपात ही 1 धाव प्राप्त होणार आहे. 2 चेंडूंवर 2 धावा खर्च केल्या आहेत यश मातेरे यांनी. बघा ॲक्शनकडे जर पाहिलं यश मातेरे यांच्या, तर थोडंसं खाली वाकून चेंडू डिलिव्हर करतात आणि त्याचमुळे चेंडूला जी लेंथ आहे ती अगदी अचूक रीतीने प्रोव्हाइड करायला त्यांना मदत होते. यश ड्राईव्ह केलाय बॉलला अमित मातेरे. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षणामध्ये चूक झाली आहे. रुद्र देसाईंनी कव्हर केलाय चांगला बॉल आणि तोपर्यंत 3 धावा यावेळेला धावून पूर्ण केले गेलेत. 3 धावांनी पुढे गेलाय धावफलक आता येऊन पोहोचलाय तो म्हणजे 21 या आकड्यावरती. चोवीस धावांवर धावफलक येऊन पोहोचलाय, माफ करा. तीन चेंडूंनंतर धावसंख्या 24 वर येऊन पोहोचली. यावेळेला ड्राईव्ह केलाय बॉलला, गॅप मध्ये आहे चेंडू आणि आता चेंडू निघून जाईल सीमा पार. अमित मातेरे यांच्या गॅप मधून मारलेला हा चौकार. नो बॉल आहे आणि या नो बॉल वर चौकार आहे. नक्कीच लेग साइडला 6 फिल्डर लावले गेले आणि पंचांची मात्र अगदी सतर्क नजर आहे आणि त्याचमुळे हा नो बॉल देण्यात आलाय. बघा फिल्डिंग डायमेन्शन्स जे असतात, फिल्डिंग डायमेन्शन्स वर लिमिटेशन्स असतात आणि 6 ची फील्ड जी आहे ती तुम्ही लेग साइडला लावू शकणार नाही. यात 5 फिल्डरच्या वरती जर लेग साइडला फिल्डर पाहिले गेले तर मात्र तो नो बॉल असतो. ऑफ साइडला तुम्ही कितीही फिल्डर लावू शकता आणि नक्कीच त्याचाच हा फील्ड रेस्ट्रिक्शनचा नो बॉल होता आणि त्याचमुळे फ्री हिटचा इशारा या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून देण्यात येताना आपल्याला पाहायला मिळतोय. यश मातेरे सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे यश यांचा.
शेवटचा चेंडू, यावेळेला चेंडू काही वेळासाठी हवेत होता. फ्री हिटचा बॉल आहे. एक धाव पूर्ण केली जाते. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे, माफ करा. एक रन धावला. 30 धावा धावफलकावरती होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. एक धाव आली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. म्हणजेच 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 3 षटकांनंतर धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 31. 3 गडी बाद. टीम कोहली चॅलेंजर्स अजूनही 15 धावांची गरज आहे या मॅच मध्ये विजयी होण्यासाठी. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. चेतन साळवी वैयक्तिकरित्या दुसरं षटक घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 31 धावा झाल्या धावफलकावरती. बारा चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला पहिलाच बॉल फुल टॉस आहे. लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढलाय. आरुष पिंगळे त्या ठिकाणी आहेत. केवळ एक सिंगल मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 32 धावांवर धावफलक येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 32, 32. 14 धावांची गरज असणार आहे. चेंडू उरलेत 11 चेंडू आणि 14 धावांची गरज असणार आहे. अकरा चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असणार आहे. यावेळेला फ्लिक केलाय बॉलला. एकच धाव यावेळेला घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. चांगला थ्रो आलाय राज गव्हाणकर यांच्यापर्यंत. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या आता 34 वर येऊन पोहोचणार आहे. 34 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 2 चेंडूंचा खेळ झालाय. चेतन यांच्या षटकामधला चेतन साळवी चांगली गोलंदाजी करतायत. एक विकेट त्यांनी बाद केली आहे या मॅच मध्ये. या ओव्हरवरती भवितव्य राहील या सामन्याचं. कोहली चॅलेंजर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. ड्राईव्ह केलाय बॉलला. आपल्याला पाहायला मिळत आहेत अमित मातेरे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते अमित यांच्या माध्यमातून. एकच धाव यावेळेला प्राप्त होणार आहे. 3.3 षटकांनंतर आता धावसंख्या 35 वर येऊन पोहोचते. 35 रन्स ऑन द स्कोर कार्ड. यावेळेला मात्र प्लेड ऑन झाले आहेत. बॅटची एज घेऊन चेंडू स्टंप्स वर आदळतोय. बाद होऊन माघारी परतावं लागतंय बॅटर रोहन यांना. विकेटचं पतन होत आहे. बघा कशा प्रकारे प्लेड ऑन झाले. चेंडू जो आहे तो पेस ऑफ केला होता. तितकासा पेस प्रोव्हाइड केला नव्हता या चेंडूवरती आणि त्याचमुळे आतमध्ये येणाऱ्या चेंडूवरती बॅटची एज घेऊन बाद होऊन माघारी परततायत रोहन होतील बाद. संघाची धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 35. 4 गडी बाद. वैयक्तिकरित्या दुसरा गडी बाद केलाय चेतन यांनी. बघा साइड ऑन अँगलने सुद्धा आपण पाहतोय बॅटची एज घेऊन कशा प्रकारे स्टंप्स मध्ये चेंडू गेला. स्टंप्स मध्ये फिनिश होणारा चेंडू आणखीन एक विकेट देऊन जातोय. कोहली चॅलेंजर्स आता मात्र संकटात आहे. निनाद गुरव आपल्याला विनंती असणार आहे. हा सामना संपल्यानंतर आपण अमेय चौकेकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. निनाद गुरव आपल्याला विनंती असणार आहे. निनाद गुरव आपल्याला विनंती असणार आहे. ही मॅच झाल्यावर अमेय चौकेकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. निनाद गुरव ही मॅच झाल्यानंतर अमेय चौकेकर यांना भेटायचं आहे. येस, धन्यवाद. दरम्यान मॅचला सुरुवात होते आहे. वेगात आलेला बॉल हलक्या हातांनी फ्लिक केलाय. दुसरी धाव अगदी सहजरित्या घेतली जाईल का याकडे पाहायचं आहे आणि ती घेतली गेली आहे. मिसफिल्ड पाहायला मिळाली कौशिक यांच्या माध्यमातून. आता मात्र 10 धावांची गरज आहे. 2 धावा आल्या आहेत या बॉलवरती. 7 चेंडूंवर 10 धावांची गरज आहे. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 9 धावांची गरज आहे. माफ करा, थोडासा आपल्या डिजिटल स्कोरिंग मध्ये एरर पाहायला मिळाला आणि 9 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 9 धावा शेवटचा बॉल.
ऋग्वेद केदारी ऑन स्ट्राईक. डाऊन द लेग साइड बॉल आहे. वाईड बॉलचा करार पंचांच्या माध्यमातून देण्यात येतोय. वाईड बॉल. धावसंख्या आता पुढे सरसावते. धावसंख्या 38 वर येऊन पोहोचते. 8 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. प्रणव डांबरे आणि ऋग्वेद केदारीची जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळते. चुकीची दुरुस्ती. 7 बॉल 7 ना. 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे आता इथून पुढे. वाईड प्लस. फुलरलँडचा बॉल बॅक टू द बॉलर. चांगली अडवणूक. आता 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. शेवटच्या षटकामध्ये कोणत्या दिशेला हा सामना वळणार याकडे आता पाहायचंय. पाण्याची बॉटल घेतली कुठे ठेवली मी. चला 1 मिनिट शिल्लक आहे. राज लवकरात लवकर हे षटक सुरू करायचंय. रुद्र देसाई आलेत गोलंदाजी मार्क वरती. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 6 चेंडू 7 धावा. समोर असतील ऋग्वेद. रुद्र होतील तयार. वेगात आलेला बॉल आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. अभय निकम यांचा थ्रो आणि त्यावर 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आता 5 चेंडूंवर 5 धावा. रन बॉलची गरज आहे इथून पुढे या मॅच मध्ये विजयासाठी. कोहली चॅलेंजर्स या संघाला लक्ष तसं कमीच होतं परंतु चांगली गोलंदाजी झाली आहे MS सुपर किंग्स. रुद्र देसाई होत आहेत तयार. ऋग्वेद असतील पुन्हा एकदा समोर. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. रुद्र तयार. नो बॉल आहे. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल आहे रुद्रच्या माध्यमातून आणि या नो बॉल वरती प्लसच्या 2 धावा. नो +2 = 3 म्हणजे आता केवळ 2 धावांची गरज आहे. नक्कीच या मॅच मध्ये जर काही शिकण्यासारखं असेल तर MS सुपर किंग्सची गोलंदाजी मात्र अगदी चांगल्या रीतीने पार पडली आहे. या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली आहे MS सुपर किंग्सनं आणि तेच मात्र या पुढच्या मॅच मध्ये या पुढल्या मॅच मध्ये त्यांना कामाला घेणार आहे. 2 धावांची गरज आहे आता फक्त विजयासाठी. ऋग्वेद केदारी ऑन स्ट्राईक. यावेळेला मात्र फुल टॉस होता त्यावर एकच धाव पूर्ण केली जाते. प्रणव डांबरे ऑन स्ट्राईक असतील. शेवटची धाव शेवटच्या धावेची गरज. 45 धावा झाल्या. 46 धावांचं लक्ष ठेवलं होतं. 45 धावा करता आल्या MS सुपर किंग्सला बॅटिंग करत असताना. की 1 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 4 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. यावेळेला मात्र ड्राईव्ह केलाय बॉलला आणि या मॅच मध्ये मात्र विजय संपादन केलाय. 46 धावा केल्या. 3 चेंडू ठेवून या लक्ष्याचा पाठलाग केलाय तो म्हणजे टीम कोहली चॅलेंजर्स यांनी आणि आपला दुसरा विजय या स्पर्धेमधला सुनिश्चित केलाय. लगातारचे 2 विजय टीम कोहली चॅलेंजर्स. अभिनंदन. तर चला केवळ 10 मिनिटाचा आपण ब्रेक घेतोय. दरम्यान आम्ही आभार मानू इच्छितो हाजी कसम प्रीमियर लीगच्या माध्यमातून वन क्लॅप फिल्म्स यांचे. वन क्लॅप फिल्म्स त्याचप्रमाणे ॲडव्होकेट श्री तुषार पाटील आमचे हितचिंतक. त्याचप्रमाणे आम्ही आभार मानू इच्छितो न्यू लाईफ फिटनेस क्लब यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅचचं प्लेअर ऑफ द मॅच दिलं जात आहे. न्यू लाईफ फिटनेस क्लब. त्याचप्रमाणे आमच्या सर्वांचे लाडके PM साऊंड महाडिक साऊंड यांच्या माध्यमातून श्री प्रथमेश महाडिक यांचे सुद्धा मनापासून आभार. त्याचप्रमाणे या संपूर्ण विभागामधील एक लोकप्रिय नेतृत्व श्री सुधीर भाऊ साळवी यांचे सुद्धा. त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सचिव. त्याचप्रमाणे आम्ही आभार मानू इच्छितो आमचे हितचिंतक श्री नीरजभाई पाठक यांचे सुद्धा मनापासून आभार. त्याचप्रमाणे KP फिल्म्स वन हिंदी म्युझिक यांचे सुद्धा मनापासून आभार. या सर्वांचे आम्ही मनापासून आभार मानू इच्छितो. या हाजी कसम प्रीमियर लीग ला आपलं सहकार्य राहिल्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. धन्यवाद. अशाच प्रकारचं सहकार्य आम्हाला लाभेल हीच आशा. त्या सुधीर भाऊ साळवी, श्री नीरजभाई पाठक, वन हिंदी म्युझिक, वन क्लॅप फिल्म्स, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट श्री तुषार पाटील,
न्यू लाईफ फिटनेस क्लब, त्याचप्रमाणे सौतृप्ती गणेश अडिरेकर, कैलासवासी सुभाष डांबरे, श्री रुपेश हडकर, त्याचप्रमाणे